तर महत्त्वाची बातमी, बीड जिल्ह्यामधून अनेकांचे धमकीचे फोन आलेत असं म्हटलेलं आहे अंजली दमानिया यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकी आल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। वाल्मिक कराडचे कार्यकर्ते सुद्धा धमक्या देत असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। नरेंद्र सांगळे नावाच्या व्यक्तीकडून आपल्याला धमकीचा फोन आल्याचं दमानियांचं म्हणणं आहे। यासोबतच सोशल मीडियावर माझ्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत असा सुद्धा आरोप दमानिया यांनी केलाय। कुठे समाजाला एक चकारी शब्दाने म्हटलं, त्यानंतर मी एक नाही 2 ट्वीट केले। तुम्ही एक तरी ट्वीट वाचलीत तरी का मला आधी सांगा। नाही, आमचं लक्ष आहे ना त्याच्यावरती। कशावरती आहे? आपण जे समाजसेवक आहे, आपलं काम काय की समाजामध्ये आता माझं काम काय आहे तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला। माझं काम काय आहे तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये। हे काय होतं की ताई जे मॅटर झालेलं आहे याच्यामुळे राजकीय लोक कोणी बाजू घ्यायचा प्रयत्न करतायत। मी तुम्हाला तेच सांगतेय, समाजामध्ये ते निर्माण होणार मी तुम्हाला तेच सांगतेय की भगवान बाबांसारखी लोक, ते संत महात्मे जे होते, जे कीर्तनातनं प्रबोधन करायचे, अशी लोक आता उरली आहेत का? आणि ह्या समाजाचा वापर होतोय असं तुम्हाला नाही वाटत का? आता आम्ही शिकलेले पोरं मान्य करतो, तसं भगवान बाबांनंतर पाहिजे ते समाज प्रबोधन झालेलं नाही। असे नंबर्स वरनं मला जी कॉल्स यायचे, एक कॉल मी ट्रू कॉलर वरनं शोधला, त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं। संभाजी चौरे, बीड, चौरे बँक, पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता, हा नंबर, याच्यावरनं एवढे कॉल आले। आणि हे मी अक्षरशः एक तासाचं म्हणते। मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता, त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेला आहे। मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही, महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांचे पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला। हा तो मोहन आघाव, यांचे सगळ्यांचे नंबर मी दिलेले आहेत। या सगळे जेवढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत, परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत, परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखे जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी, आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन, असे अश्लील शब्द ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी।